जो मुलीचा फोटो आहे हा AI ने केलेला आहे. AI म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. ही जी मुलगी आहे जगात कुठंच नाही आहे, फक्त ते AI ने बनवले. व्हॉट्सअपला एक प्रकारे AI म्हणून त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. म्हणजे आपण कुठल्याही मुलीची विटंबना वगैरे करत नाहीये. अशी मुलगी जगात कुठेच नाहीये. असेल तर ते अपवाद असेल. तर पाणी टाकावीर त्याच्यावरती. फेक फेक पाणी असेल फेक. तर एखादी मुलगी चालत जाताना शाळेला कॉलेजला काही मुलं लक्ष देतात तिच्यावरती, कुठे कामाला जाती तर तिला प्रपोज करणे वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. तर त्यावेळेस कोणीतरी मुलाला ती नाही म्हटली मला तुझ्यासोबत काही संबंध ठेवायचे नाही, तर तो मुलगा एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये खूप ऍसिड मिळतं. ऍसिड घेतल्यानंतर ते ऍसिड त्या मुलीच्या तोंडावर फेकलं जातं. तर ह्या मुलीच्या तोंडावरती ऍसिड फेकल्यानंतर तिला कधीच कळणार नाही की पाणी होतं का ऍसिड. ज्यावेळेस गळे लागतं त्यावेळेस मी म्हणतोय की लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक असे विषय झालेले आहेत की त्याच्यामध्ये कोणी लोक उतरत नाही, तर लोकांनी उतरलंच पाहिजे. पण आपण प्रशासनाकडे जातो, सरकारकडे जातो, आपले जे रक्षक आहेत त्यांच्याकडे जातो. तर इथं तुम्ही बघू शकता पोस्टर लावलेले आहे, ते आपले रक्षक आहेत. आपण त्यांच्याकडे जातो की सर आम्हाला मदत करा, एक मुलगी जळतीये, एका मुलीच्या अंगावरती पेट्रोल टाकले, ऍसिड टाकले. तर ते म्हणतात की आमच्याकडे कोणी तक्रारच नाही दिली, आम्ही काही करू नाही शकत. तर तुम्ही सरकारी लोकांकडे नेते मंडळींकडे जाता, मग इथं एक नेते मंडळींचं एक पोस्टर लावलेलं आहे, प्रशासनाचं पोस्टर लावलेलं आहे. प्रशासन चक्क हात झटकतं आणि त्या मुलीला मुलगी जागेवरती मरते पण तिला मदत नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकमेकांची ताकद आहे, तुम्ही एकमेकांची मदत आहे, तुम्ही एकमेकांना मदत करायची. आणि हे का होतंय, हे होण्याचं कारण असं आहे की माणसाची मानसिकता बदललेली आहे. वाईट विचार बदलले, वाईट विचार आलेले, हिंसक विचार माणसाला झालेले. आणि हे जे हिंसक विचार आहे ह्याला संपवण्यासाठी, कारण तुम्हाला मदत करणारे तुम्हीच आहे फक्त, एवढं लक्षात ठेवा. आपण अनेक जागी मदतीसाठी जातो, काही काही लोकांना कडू अनुभव आहे. समजा कुठेही मदत करायला गेलो, साहेब आमची तक्रार घ्या वगैरे वगैरे, त्यांना कोणी सांगितलं पैसे